नमस्कार सर्वांना, संगीता ब्लाऊज डिझायनर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत। आणि बघा इकडे ना आपण कटोरी ब्लाऊज कटिंग करणार आहे आणि 10ची घडी बरं का। तर बघा मी ना आता पूर्ण मीटरचं अस्तर घेतलं आहे, पहिल्यापासून तर लास्टपर्यंत तुमच्याशी ना पूर्ण ब्लाऊज कटिंगचा व्हिडिओ शेअर करते बरं का। आणि बघा शोल्डर आहे ना मी इकडे 6 घेते, हे बघा 6 घेते शोल्डर, आणि इकडे ना मुंडा हा पण 6.5 घेते बरं का, बघू शकता। आणि इथं आहे ना 1 इंचवरती छान अशी टिक करायची, बघू शकता। आणि ना जो छातीचा चौथा भाग राहतो ना तो 10 घेतला आहे, म्हणजे 40 साईजचं ब्लाऊज आहे आणि 2 इंच जास्तीचा कपडा इकडे बघू शकता। पूर्ण लंबाई ना ब्लाऊजची मला 15 घ्यायची, 14 आहे तर मी 15 घेते, बघू शकता। आणि इकडनं सुद्धा मला 15च घ्यायची बरं का, हे बघा। आणि कमरेची फिटिंग आहे ना 9.5 घेते, हे बघा। हे बघा 10 घेतली एक घडी, 2 इंच जास्तीचं, आणि कमरेची फिटिंग आहे ना 9 घेतली आणि 1.5 इंच जास्तीचा कपडा घेतला आहे, बघू शकता। आणि मागचा गडा आहे ना तो तुम्हाला मी मापून दाखवते किती घेतला आहे पाठीचा भाग, तर बघू शकता। मापाचं ब्लाऊज आहे बरं का हे। आणि बघा पाठ हा इथं 4 आहे तर मी 4.5 घेते, बघा 4.5 घेते। इथं गोल कडा आहे बरं का, हे बघा 4.5 घेतली आणि गोल कडा आहे छान असा आहे ना, थोडा चढता घ्यायचा आहे बरं का, त्याच्याने काय होतं की गळा उतरत नाही, शोल्डर नाही उतरत नाही म्हणजे। आणि बघा इकडे ना आता हा पाठीचा टक्स आहे ना 5 इंच अंतरावरती घ्यायचा आहे, दोघं साईडला व्यवस्थित येतो तो। आणि लांबी ना 4 4.5 एवढी आपण घेऊ शकतो, हे बघा मी इथं 4.5 घेतलेली। बघा एवढं पूर्ण बॅक पार्ट मी तुम्हाला खूप छान आणि मस्त सोप्या पद्धतीने, कटोरी ब्लाऊज कटिंग आहे तर मी तुम्हाला बॅक पार्ट करून माप घेऊन व्यवस्थित दाखवलेलं आहे। आणि बघू शकता इकडे ना आता फार्मा मी बनवून घेतलेले आहे पहिले, तर तो फार्मा आता मी ठेवून घेते इथं। आणि छान अशी कटोरीसुद्धा आखून घेते, मग कटिंग केल्यानंतर हे बघा हे ड्रॉ करून घेतला आहे। आणि जर तुम्हाला डायरेक्ट कटोरी कशी काढायची याचा जर फार्मा कटिंग बघायची असेल तर माझ्या चॅनलवरती जाऊन तुम्ही नक्की बघू शकता बरं का। मी पूर्ण डायरेक्ट अस्तरवरती कटोरी कशी काढता ड्रॉ करून छोट्या कटोरीवरनं मोठी कटोरी काढलेली, ते तुम्ही नक्की माझ्या चॅनलवरती जाऊन बघू शकता। बघा इकडे ना छान असं पूर्ण बॅकपार्ट झाला आणि कटोरी आणि कटोरीच्या साईडला जे जोडतं ना पुढचा भाग तो आहे। आणि आता योगपट्टी क्रॉसपट्टी म्हणतो, तर मी इथे ना 4.5 घेते थोडंसं, कारण उंच आहे ब्लाऊजची लांबाई ना 15 घेतली तर त्याच्यामुळे। आणि बघा इकडे ना 4 घेतली, म्हणजे थोडं जास्त योगपट्टी घेतलं, कारण कमी पडतं काही टायमाला उंच ब्लाऊज राहिलं तर, मापाचं जास्त ब्लाऊज लांबीला राहिलं तर। बघा छान अशी योगपट्टी निघाली, पाठीचा भाग निघाला आणि हा पुढचा कटोरीचा भाग निघाला आहे, बघू शकता। आता कट करून घेते। जर तुम्हाला माझे असे खूप सारे व्हिडिओ मी अपलोड केलेले बरं का, योगपट्टी म्हणा, प्रिन्सेस कट म्हणा, कटोरी ब्लाऊज, योगपट्टी ब्लाऊज, 4 टक्स, तर बघायचे असेल ना तर माझ्या चॅनलवरती जाऊन तुम्ही नक्की बघू शकता बरं। आणि प्रत्येक मापाचे सुद्धा मी ब्लाऊज कटिंग केलेले, 38 साईज, 36 साईज, 32 साईज, 40 साईज, म्हणजे 48 साईजसुद्धा मी, 48 साईजचं सुद्धा मी ब्लाऊज कटिंग केलेलं आहे बरं का। खूप मोठे मोठे मापाचे ब्लाऊज काही काही मला येतात। बघा इकडे हा ना पाठीचा भाग निघाला, योगपट्टीसुद्धा कट करून घेतली आणि आता कटोरी कट करून घेते। हा गोल गडा आहे बरं का कटोरीचा पुढचा। आणि तुम्हाला स्टिचिंगसुद्धा बघायचं असेल ना तर मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा, मी स्टिचिंग टाकायचा सुद्धा प्रयत्न करेन बरं का। मला खरं सांगते एवढं टाईम नाही राहत स्टिचिंग वगैरे करायला, टाकायला व्हिडिओ करायला खूप टाईम लागतो ना त्याच्यामुळे। आणि कटिंगचं कसं थोडं 15-20 मिनटामध्ये पटापट कटिंग होऊन जाते आणि तेवढं तुम्हाला समजावू शकते, तर त्याच्यामुळे मी तेवढा प्रयत्न करत राहते कटिंग करायचा।
बघा इकडे ना कटोरीचा पुढचा साईडचं जी पट्टी जोडतो ना ते सुद्धा आता रेडी झालेली. आणि शॉर्ट स्लीव आहे बरं का, स्लीव मोठी नाही आहे. कारण 80 सेंटीमीटरचं ब्लाऊज पीस राहतं. बघा तुम्हाला ब्लाऊज पीससुद्धा दाखवते, इतकं कमी राहतं. आणि याच्यात ना लांब बाई नाही बसत. हे अस्तर आहे बरं का, तर त्याच्यामुळे ना मला त्यांनी सांगितलं की थोडी छोटीच बाई बनव. तर मी इथे ना 6ची बाई घेते. 5 आहे तर 6 घेते. आणि इकडे 3 इंच अंतरावरती टिक केली याची आणि लांबीला 6 घेतली बरं का. आणि छान असं इथं मच्छी कट काढून घ्यायचं आहे, बघू शकता. आणि दंड घेरा आहे ना 5.5 आहे. आणि बघू शकता खूप छान आणि सुंदर अशी मी स्लीवसुद्धा तुम्हाला ड्रॉ करून दाखवलेली आहे. बघा हा आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. पूर्ण ब्लाऊज कटिंग तुम्हाला एकदम साध्या सोप्या पद्धतीने कटिंग करून दाखवायचा प्रयत्न करते बरं का. आणि असे खूप सारे व्हिडिओ आहे बरं का, ते तुम्ही नक्की माझ्या चॅनलवरती जाऊन बघू शकता. तर चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा. चला तर बाय.